चंद्रपुर महानगर पालिका सार्वजनिक चुनाव के लिए गुरुवार को मतदान संपन्न हुआ। मतदान के दिन पैसे बांटने, हंगामा, मारपीट, मतदाता सूची में गड़बड़ी जैसी शिकायतों के बीच दोपहर 3:30 बजे तक 38.12% मतदान संपन्न हुआ। चंद्रपुर महानगर पालिका सार्वजनिक चुनाव के लिए आज मतदान संपन्न हुआ। मतदान के दिन पैसे बांटने, हंगामा, मारपीट, मतदाता सूची में गड़बड़ी जैसी शिकायतों के बीच दोपहर 3:30 बजे तक 38.12% मतदान संपन्न हुआ। इसी के साथ शहर के 17 प्रभागों में कुल 67 सीटों के लिए चुनावी मैदान में उतरे 451 उम्मीदवारों के भाग्य का फैसला ईवीएम में कैद हो गया। सुबह 7:30 बजे से दोपहर 3:30 बजे तक 38.12% मतदान दर्ज किया गया। शाम तक मतदान केंद्रों पर मतदाताओं की लंबी कतारें लगी रही, जिसके चलते अंतिम मतदान प्रतिशत बढ़ने की संभावना है। मतदान के दौरान शहर के कई इलाकों में पैसे और शराब बांटे जाने की शिकायतें सामने आई। इसके अलावा कुछ मतदान केंद्रों पर ईवीएम मशीनों में तकनीकी खराबी आई। हालांकि बाद में उन्हें दुरुस्त कर मतदान प्रक्रिया पुनः शुरू की गई। कई मतदाताओं को मतदाता सूची में नाम नहीं मिलने के कारण भारी परेशानी का सामना करना पड़ा। मतगणना शुक्रवार को बंगाली कैंप स्थित महानगर पालिका के जोन क्रमांक 3 कार्यालय में की जाएगी। इसके लिए प्रशासन द्वारा सभी तैयारियां पूरी कर ली गई है और सुरक्षा के कड़े इंतजाम भी किए गए हैं। इस दौरान जिलाधिकारी समेत पूर्व सांसद नरेश बाबू पुगलिया, पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर तथा विधायक सुधीर मुनगंटीवार, विधायक किशोर जोरगेवार ने अपने मताधिकार का प्रयोग किया। अब सभी की निगाहें शुक्रवार को होने वाली मतगणना पर टिकी है, जिसमें यह तय होगा कि चंद्रपुर महानगर पालिका की सत्ता किसके हाथ में जाएगी। चंद्रपूर महापालिकेची निवडणूक सुरू आहे। जास्तीत जास्त लोकांनी मतदानाचा हक्क आपला बजावला पाहिजे। काही लोक गुंडागर्दी करत आहे, काही लोक पैसे वाटप करत आहे। त्यांच्या पोलीस विभागाने ते दक्षता घ्यावी आणि मतदान शांततेने पार पडावा। या शहराला काही गालबोट लागू नये ही जनतेकडनं अपेक्षा आहे। आणि जे लोक पैसे वाटप करत आहेत त्यांनी सुद्धा पैशाच्या भरोश्यावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करू नये। मतदान ज्यांना जास्त होईल आणि मतदाराच्या मनामध्ये जे राहील तोच निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। जय हिंद। मतदान हे महानगरपालिकेच्या महापौर आणि सदस्यांकरता होत आहे आणि या माध्यमातून जे आपल्याला विकसित चंद्रपूर महानगराचा विकास करण्याच्या दृष्टीने लोकांनी मतदान करायचं असतं। आणि मला विश्वास आहे की गेली 9 वर्षापूर्वी भाजपा या ठिकाणी जिंकली होती, तेव्हा विकासाची गंगा आणि प्रवाह या ठिकाणी आलेला होता आणि महानगरपालिकेत भाजपच्या महापौरांनी चांगली कामं केली। चंद्रपूरला विकसित करण्याचा प्रयत्न केला। अजूनही कामं अनेक शिल्लक राहतात। गेली 4 वर्ष महानगरपालिका बिना महापौराचे आहे, म्हणून काही कामं प्रलंबित पडलेली आहेत। अधिकाऱ्यांना विकासाकरता दिशा जी लागते जनतेमधून ती मिळाली नसेल, म्हणून उरलेला विकास म्हणजे विकसित भारत आणि विकसित चंद्रपूर हे समन्वय जोडण्याकरता चंद्रपूर महानगरपालिकेत मतदारांनी मतदान करीत आहेत अशी मला आशा आहे आणि विकास होईल याकरता मी मतं मागितली। भाजपा पुन्हा सत्तेत येईल असा मला पूर्ण विश्वास आहे। आज सहपरिवार मतदानागमी आलो। खरं तर जेव्हापासून मतदानाचा अधिकार प्राप्त झाला त्या क्षणापासून नियमितपणे मतदानागमी जातो। शेवटी माझं मतदान हे माझं राष्ट्रीय कर्तव्यही आहे, आमचं मतदान हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे। आम्ही दोघांनीही आपलं राष्ट्रीय कर्तव्य आज पूर्ण केलं। लोकशाहीमध्ये मतदान करणं हे आमच्या सर्वांवरची आवश्यकता आहे, दायित्व आहे आणि ते मतदान करून विकासासाठी शेवटी हे शहर आमचं तुमचं सर्वांचं आहे। हे शहर महाराष्ट्रात वेगाने पुढे जावं ही इच्छा आहे आणि मला विश्वास आहे की आमची जनता ही निश्चितपणे अतिशय उत्तम पद्धतीने मतदान करत योग्य निर्णय करेल हा विश्वास आहे। हे खरं आहे की लोकशाहीतला आता हा परमपवित्र दिवस आहे। आज आपल्याला मिळालेला अमूल्य असा मताधिकाराचा प्रयोग आपल्या सर्वांना एक करायला मिळतो आहे। निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूरमध्ये निर्भयपणे मतदान करत विकासाच्या बाजूने आपलं जे कर्तव्य आहे
सत्सद बुद्धीने सर्वांना बजावायचं असतं आणि मला याचा आनंद आहे की मी चंद्रपूर महानगरपालिकेकरता आज या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी येऊन मतदान करतोय. दुःख एवढंच आहे की दरवेळेस अम्मासोबत असायची, यावेळेस अम्मासोबत नाहीये. नमस्कार, मी आज माझा हक्क बजावलेला आहे. मी सर्व चंद्रपूरवासियांना विनंती करतो की त्यांनी पण त्यांचे हक्क आज बजवावे आणि पुढे हा चंद्रपूरच्या विकासासाठी दारी बनेल.